महाराष्ट्रातून 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपकडून विनोद तावडे, आठवलेंसह 4 जण राज्यसभेवर, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार, शिंदेंच्या सेनेकडून ज्योती वाघमारे आणि राष्ट्रवादीकडून पार्थ पवार संसदेत जाणार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर, अमित शहांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज, तर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। रोहित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देत अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या घातपाताचा संशय, देवगिरी बंगल्यावर रात्री 20 ते 25 आमदारांची सुनेत्रा पवारांसोबत चर्चा। डीजीसीएच्या अहवालासंदर्भात शंका व्यक्त। दादांच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। तपासाच्या प्राथमिक अहवालावर नाराजी व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी करणार, सुनील तटकर यांची माहिती। इराण युद्ध रोखणारं वॉर पॉवर्स बिल अमेरिकन सिनेटनं फेटाळलं। डोनाल्ड ट्रम्प यांना आता कुणीही रोखू शकणार नाही। आता कायदेशीर अडथळा दूर झाल्यानं इराण अमेरिका संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता। युद्धाचा परिणाम तात्पुरता, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं तेल वाहतूक विस्कळीत झाल्यानं किंमत आता वाढली। जागतिक तेलाचा साठा हा मुबलक प्रमाणामध्ये राहील, अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांकडून स्पष्ट। तर डॉलरच्या किमतीत रुपया 58 पैशांनी मजबूत। काल रुपया 92.15 प्रति डॉलरवर बंद झाला होता, तर आजचा व्यवहार सुरू होताना रुपया प्रति डॉलर 91.57 वर उघडलाय। इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यामुळे तेहरानमधील निवासी भागांचं मोठं नुकसान। तेहरानमधील आजूबाजूच्या निवासी भागात जोरदार हल्ल्यांमध्ये जनजीवन विस्कळीत। इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची दमदार सुरुवात। 11.4 ओव्हरमध्ये भारताच्या 2 बाद 137 धावा। संजू सॅमसन 76 धावा करून नाबाद, तर ईशान किशन 39 धावांवर बाद।